नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफा ने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमेस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचा मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर
टिकील तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा, डॅशच्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा ते खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅशच्या संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा
म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा. गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा. तुमसर येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे? तुमसर येथे डॅश डॅश मोठी बाजारपेठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किमी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सर्वात मोठा समुद्र कोणता? सर्वात मोठा समुद्र कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक समुद्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्राफाइड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 382 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल?
आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 सोमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी लीप वर्ष कोणते? खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 2000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिप्टो करन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रशिया युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सध्या रशिया देशाचे पंतप्रधान कोण आहेत? सध्या रशियाचे देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर पुतीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होलोदिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली? भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचम जॉर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली? तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिंपरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रशियाच्या पार्लमेंट
पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ड्यूमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रशिया देशाचे चलन कोणते आहे? रशिया या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रुबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशाचे चलन कोणते? इराण या देशाचे चलन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आम आदमी पार्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद लिमये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्याला किती वेळा ओलांडेल? दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? तर ऑप्शन क्रमांक 1 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल.